द बोर्ड, 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मिस्टेक पाहायला मिळते. यावेळेस डीप मध्ये फिल्डर असतील, कॅच साठी येतील, मात्र कॅच झाली आहे ड्रॉप. सिंगल कंप्लीट झाली आहे, हातामधून बॅट स्किट झाली आहे. मात्र आता विदाउट बॅट रनिंग बिटवीन द विकेट करत असताना विकी पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट करत असताना नयन सर, ज्यावेळेस बॉल हवेमध्ये असतो, आदेश सर रनिंग बिटवीन द विकेट करणं गरजेचं आहे. काही खेळाडू जे असतात ते बॉलकडे बघत बसतात, अशा वेळी 1-2 धावा मात्र घेण्याची थोडीशी तुमच्याकडे चान्स असतो, तो चान्स सुटतो. एक्झॅक्टली इथे तो चान्स सोडलेला नाहीये, म्हणून मी विकी याला फार हाय रेटेड करतो, कारण फार चांगला खेळाडू आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता फार चांगल्या प्रकारे तो दाखवतो. गोलंदाज देखील तयार. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, मात्र स्लोवर थोडंसं हळवार गतीने बाउंड्री लाईनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग मध्ये फार चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डरच्या वतीने पाहायला मिळेल. एक्झॅक्टली आलेल्या धावा 2 आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावसंख्या धावफलकावरती, ती म्हणजेच 19 ऑन द बोर्ड. 3 बॉल मध्ये 8 धावा खर्च करत असताना गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतात. असं साहिलचा विचार केला तर साहिल असा खेळाडू आहे जो इकॉनॉमिकल षटक हाताळण्यासाठी ओळखला जातो, मात्र हे क्रिकेट कांबा गावचं आहे. इथे गोलंदाजाला बघितलं जात नाही, बॉलला बघितला जातो जो तुम्ही डिलिव्हर्ड करताय, आणि प्रत्येक खेळाडू मध्ये गुणवत्ता टासून टासून भरली आहे. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल होता, रनआउटची संधी, आणि संधीचं सोनं केलंय. बडी मछली जाल में, मॅचची गोल्डन विकेट नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. फलंदाज विकीच्या खेळीचा अंत. विकी बॅक टू दी पवेलियन. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. ही विकेट या मॅच मध्ये SSK 11 संघाला बॅकफुट वरती देखील आणू शकते, कारण म्हटलं जातं की घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. ज्यावेळेस एखादी विकेट जाते त्यावेळेस कुठेतरी थोडंसं अडचणी निर्माण होतात एखाद्या संघासाठी, आणि मैदानावरती आपल्याला तेच पाहायला मिळेल का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्या प्रकारे संकट आली होती ना, अगदी त्याच प्रकारे SSK 11 संघासाठी हा संकट आहे जो फलंदाज विकी बाद झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. विकी एक असा खेळाडू आहे ना, जरी त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाही तरी एक असा खेळाडू आहे जो मैदानावरती असला तर पॉझिटिव्ह इंटेंटने SSK 11 हा संघ नेहमी मार्गक्रमण करत असतो. ज्याप्रमाणे छत्री पावसाला थांबवत नाही, पावसामध्ये राहण्याची तुम्हाला शक्ती देते, अगदी तसाच विकी खेळाडू आहे जो नेहमी प्रभावशाली असतो. मात्र आलाय बॉल डॉट. पहिली विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल आला. कुठे 3 बॉल मध्ये 8 धावा, आता कुठे 2 बॉल वरती एकही धाव नाहीये. या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये कमबॅक करत असताना साहिल चतुर चालाक चंचल गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, डीप मध्ये फिल्डर असतील, कॅच झाली ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 21 या आकड्यावरती. पुढील मॅच आपण टॉस देखील करणार आहोत. SPK सुपर किंग संघाचे कर्णधार, दत्तकृपा वॉरियर्स संघाचे कर्णधार, दोन्हीही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचंय, ते म्हणजेच टॉस साठी. SPK सुपर किंग्स आणि त्याच्या सोबतीला विनंती असेल दत्तकृपा वॉरियर्स संघ. यस, प्रवीण दादा देखील उपस्थित आहेत. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल होत असताना समाप्ती. आकाश पाहायला मिळतील. 2 ते 3 वर्ष पहिले आकाशचा देखील गोलंदाजीमध्ये फार चांगला आपण पाहू शकतो.
जो कालखंड राहिलाय. फार चांगली गोलंदाजी आकाशने केली आहे. मला आठवतं MVPL मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब या खेळाडूला मिळाला होता. कांबा एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ख्याती आहे. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल ॲड होईल. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल स्वीपर कव्हरच्या दिशेला अगदी ड्राईव्ह करण्यात आला. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. 22 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. आकाशच्या विरोधामध्ये देखील आक्रमण करणं थोडंसं अवघड असतं. जय वाघोबा 11 संघाची एक मी म्हणतो खासियत आहे की प्रत्येक वर्षी त्यांच्याकडे फार चांगला बॉलिंग अटॅक असतो. त्या बॉलिंग अटॅकच्या जोरावरती तो संघ नेहमी आपल्याला क्वालिफिकेशनचे सिनेरिओ क्लिअर करत असताना पाहायला मिळतो. एक्झॅक्टली या सीझन मध्ये देखील तसंच पाहायला मिळतो. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केला. आलेली सिंगल फाबिक होते डीप मध्ये. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान या स्पर्धेचे जबरदस्त आयोजक म्हणून ज्यांची ख्याती आहे, फिल्डिंग का चीता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे प्रवीणदादा बनकरी सर्वांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये पुढील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील प्रवीणदादा बनकरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये बाहुबली अर्थातच SPK सुपर किंग्स अर्थात आमच्या आनंददादांचा संघ योगेश दादा बनकरी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त बॅटल मजा येईल त्या बॅटल मध्ये. सो स्टे ट्यून विथ अस. पुन्हा एकदा आपण तुमच्या सोबतीला जॉईंट होऊ त्या पुढील मॅच मध्ये. मात्र त्या अगोदर ही मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. आलेली आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 24. बॉल झालेत 5. धावा खर्च केल्या 3. त्यामध्ये 3 सिंगल 2 डॉट. कमबॅक झाले जय वाघोबा 11 संघाच्या वतीने. यावेळेस देखील आपण पाहू शकतो मोठा सुख मारण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. अमित जी डांगरे सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. बदलापूरचा क्रिकेट ज्यांनी गाजवलाय आणि सध्याच्या घडीला मी म्हणेल अगदी चर्चेमध्ये असणारं नाव कॉर्पोरेट लीग मध्ये यांची फार मागणी असते अशी अमितजी डांगरे सर यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम सर, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या फलकावरती 24 आणि आपण पाहू शकतो सकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती पाहायला मिळते. हेल्थ इज वेल्थ यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की साऊथ के सुपरस्टार देखील फिके आहेत असे आमचे प्रतीकदादा बेलवले यांची उपस्थिती पाहायला मिळते. प्रतीकदादांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. सध्याच्या घडीला ॲज अ स्पॉन्सर आपल्या सोबतीला देखील जॉईन झालेत आणि उघड्या हाताने मदत करणारे व्यक्तिमत्व आहेत. कांबा गावामध्ये कधी एखादी स्पर्धा असली तर उघड्या हाताने महत्व असं आहे की उघड्या हाताने सर्व सहकार्य करतात ज्याची फार गरज असते एखाद्या स्पर्धेला. आणि या सर्वांची उपस्थिती ज्यावेळेस लाभते त्यावेळेस आयोजकांना खरंच फार बरं वाटतं. तसेच राकेशदादा वाळिंबे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. साईशा एंटरप्राइजेस यांच्या वतीने आपल्याला ब्युटिफुल मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पाहायला मिळतात. ज्या प्रकारचं आपल्याला आयोजन पाहायला मिळते त्या आयोजनाचा साजेशा अशा मॅन ऑफ द मॅचच्या ब्युटिफुल ट्रॉफी. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय अनिकेतच्या खेळीचा अंत. अंत होत असताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल. बॅटिंग करत असताना टीमला एकावरती एक हादरे बसतायत. जणू काही हव्याच्या झोक्याने पत्त्याचा बंगला डासळून जावा. अगदी त्याचप्रमाणे एकावरती एक आता डाव
कोसळलेला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. केली मात्र 3 अटेम्प्ट मध्ये ही कॅच स्वीकारली आहे. कॅच ड्रॉप झाली नाहीये आणि अजून एक महत्वाचा फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा धक्का बसतोय. मानसच्या खेळीचा अंत. मानस बॅक टू दी पवेलियन. पर मैदानावरती करण्यात येतोय. ती अबिद्ध फळी आपल्याला पाहायला मिळाली ज्यावेळेस आदेश आणि विकास हे क्रिकेट खेळत होते. दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळेल, कारण आयोजन समितीमध्ये फार मोलाचं योगदान त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो रनआउटची
ही विकेट. फलंदाज बाद होतील. विकेट होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज रामदास बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रुपेश पाहायला मिळत आहेत. रुपेश आता गायकर उच्च शिक्षित आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत. मात्र आता मैदानावरती त्यांना आंदोलन करावं लागेल धावेंसाठी. ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. स्क्वेलेकच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. मध्ये साहिल जोपर्यंत फिल्डिंग करतील. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतो, एकेका धावेसाठी झगडावं लागतंय मैदानावरती खेळत असताना. प्रथम सर मी एका गोष्टीचा नक्की उल्लेख करेल. सोहमसाठी सुवर्ण संधी. नयन यांच्याकडून षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिस्टेक थोडीशी पाहायला मिळते. आलेली सिंगल दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 28 पाहायला मिळते. बॉल झालेत 5, शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. प्रथम सर मी उल्लेख करत होते की हे सर्व मंडळी आहेत ना, रात्रभर जागे राहतात, पहाटे उठतात स्पर्धेसाठी. त्यामुळे खेळावरती थोडासा प्रभाव पडत असताना पाहायला मिळतो. आपले प्रवीण दादा असतील, सागर दादा असतील, आदेश भाऊ असतील, विकास दादा असतील, यांच्या खेळावरती थोडासा प्रभाव तर पडतो. कारण आपण माणूस आहोत, मशीन नाही. आणि ज्या वेळेस थोडासा प्रभाव पडतो तरी देखील इतकं चांगला खेळ या सर्वांच्या वतीने पाहायला मिळतोय. सो हॅट्स ऑफ आहे या सर्वांना. जाऊया मैदानाच्या दिशेला. इनिंगची होती समाप्ती. मैदानावरती धावसंख्या 30. 5 षटकांच्या अखेरीस 31 धावांचं लक्ष्य मैदानावरती जय वाघोबा 11 संघासाठी. आपण टॉस करणार आहोत. टॉससाठी दत्तकृपा वॉरियर्स प्रवीण दादा उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत SPK सुपर किंग्स सागर दादा लोखंडे. चला आपण टॉस देखील करतोय. टॉस का बॉस कक्ष आपल्याला पाहायला मिळेल. SSK संघाचे संघ मालक आणि मला वाटते पर्व क्रमांक 4च्या विजेत्या संघाचे संघ मालक अर्थातच उमेश दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. प्रवीण दादा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. समोर आपल्याला पाहायला मिळतील योगेश दादा बनकरी आणि उमेश दादांची उपस्थिती पाहायला मिळते. सागरदादा लोखंडे आपण जिथे कुठे असाल आपण त्वरित उपस्थिती दाखवायची आहे. आपण टॉस करतोय त्यामुळे विनंती असेल की आपण जिथे कुठे असाल आपण त्वरित उपस्थिती दाखवा. मी विनंती करतो उमेश दादा ठाकरे साहेबांना ज्यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे उमेश दादा ठाकरे आणि दादांची उपस्थिती पाहायला मिळते. दादांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. शुभ सन्मान करण्यात येतोय. स्पर्धेचे आयोजक अर्थातच आदेशजी पावशे साहेब असतील, त्याच्या समवेत प्रवीण दादा बनकरी साहेब असतील. हे 2 दमदार आयोजक आणि 2 दमदार आयोजकांच्या वतीने मायची आपुलकीची दमदार उबदार शॉल त्यासोबतीला या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह
देऊन आपण सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. मैदानावरती आपण पाहू शकतो सामना जो सुरू आहे जगमागोबा 11 संघाला 31 धावांचं लक्ष्य असेल. तर ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. साहिल भोईर आणि विकी भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं की जिंदगी छान आहे पण थोडी लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे, काट्यात झुलती एक फुलांची कमाने हवं ते घे, कारण दुनिया एक दुकाने. जो म्हणतोय जीवन निरार्थ आहे तो मात्र बैमाने, कारण जीवनामध्ये कधी हसावं लागतं, जीवनामध्ये कधी रडावं लागतं. निसर्गाचं नियम आहे, सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. ज्याप्रमाणे पाण्याला उंचावरून पडावं लागत असेल सौंदर्य दाखवण्यासाठी, अर्थातच सुंदर धबधबा बनण्यासाठी, तुम्हा खेळाडूंना इथे चॅम्पियन जर बनायचं असेल मैदानाच्या आतमध्ये, ते प्रयत्न तुम्ही करणं गरजेचं आहे. नो डाऊट एट ऑल. तुमच्या हातामध्ये मॅच आहे की नाही त्यापेक्षा मी माझ्या संघासाठी काय करू शकतो, संघाने माझ्यावरती जबाबदारी ठेवली, अशा परिस्थितीमध्ये संघाचा मी तारणहार बनेल, हे माइंडसेट तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती विकी आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो ओपनिंग पेयर सलामीची जोडी रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन. एका बाजूला युवा जोश अर्थातच साहिल भोईर, दुसऱ्या बाजूला विकी आपल्याला पाहायला मिळतील एक्सपिरियन्स कंटेंडर. आणि बॉलिंग मार्क वरती ज्या गोलंदाजाने KPL सीझन क्रमांक 1, 2 आणि 3 गाजवलं होतं, चौथ्या आणि पाचव्या पर्वामध्ये थोडंसं शांत होता, मात्र आता पुन्हा एकदा कमबॅक एक गाव एक संघामधून करत असताना हा संघ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय असा विकी, जो मात्र आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती तयार होतो. मॅचला होती सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल होऊ शकला असं मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. विनाशकालीन विपरीत बुद्धी असं म्हटलं जातं. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमक पवित्रा आजमावण्याचा प्रयत्न होता साहिल भोईरच्या माध्यमातून. नो डाऊट एट ऑल अटॅकिंग इंटेंट पाहायला मिळत होता, मात्र फुलटॉस चेंडूवरती जर तुम्ही डॉट बॉल घेतायत तर कुठे ना कुठे मानसिक दडपण तुमच्यावरती देखील येऊ शकतो. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचं होतं, ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॉटम हँडचा वापर करायचं होतं, मात्र पाहिजे तसा स्ट्रोक खेळता आला नाहीये. टीमची टोटल ओपन होत असताना पाहायला मिळेल 2 धावेच्या मदतीने, आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचती आहे 2 या आकड्यावरती. सागरदादा बनकरी असतील किंबहुना सागरदादा लोखंडे असतील, SPK सुपर किंग्स टीमचे कॅप्टन, आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवायची. सागरदादा विनंती थोडंसं सहकार्य करा. यावेळी शॉर्ट वनचा वापर करण्यात आला. चांगला चेंडू, भन्नाट वेग आणि त्या सोबतीला शॉर्ट वनचा वापर, किलिंग कॉम्बिनेशन जो मात्र असतो, आणि तोच इथे आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होती. विकीचा जर विचार केला, हाईट आहे आणि हाईट फॅक्टर इथे त्याच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. खांद्याचा वापर करण्यात आला होतं, कुठे ना कुठे गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला. अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळत असताना पाहायला मिळालं. शॉर्ट वन हा चेंडू होता. इथे फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. भागाची शिकार मैदानाच्या आतमध्ये, आणि आपण पाहतोय साहिल भोईरला परतायला लागते माघारी. लागतोय हा पहिला मोठा धक्का जेवागोबा 11 या संघाला. फलंदाज साहिल भोईर बॅक टू दी पवेलियन. सकाळच्या सत्रामध्ये सागरदादा बनकरी साहेबांची पुन्हा एकदा उपस्थिती पाहायला मिळते. सागरदादा आपल्या कॅप्टनला पाठवा, कारण सेकंड इनिंगला सुरुवात देखील झालेली आहे. तुम्हीच या टॉस साठी. धावसंख्येचे मात्र धावफलकावरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. राज विषय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असलेला खेळाडू आयकॉन आहे, आणि आयकॉन सारखी कामगिरी या खेळाडूची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते.
अगदी मागचा विकेट जो पडला 92वा विकेट या स्पर्धेमधील होता. म्हणजेच काय तर ज्याप्रमाणे आमचे नयन धुमाळ सर इथे स्कोरिंग करतायत त्यांचं मी विशेष कौतुक करेल. ऑल इंडिया 40+ टुर्नामेंट झाली होती जगन्नाथ क्रीडा संकुल मध्ये. तिथे देखील त्यांची वर्णी होती. त्यानंतर कल्याण डोंबिवली प्रीमियर लीग असेल तिथे देखील त्यांची वर्णी. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये याचं स्कोरर ते पाहायला मिळतात. या स्पर्धेचा विचार केला विकेट्स आतापर्यंत 92 झालेत. पहिल्या दिवसाचा विचार केला 85 विकेट होते. षटकारांचा विचार केला पहिल्या दिवसामध्ये एकंदरीत 25 षटकार जे मात्र पाहायला मिळालेत. आणि चौकारांचा जर विचार केला तर 57 चौकार जे मात्र पाहायला मिळालेत पहिल्या दिवसामध्ये. एकंदरीत आतापर्यंत 58 चौकार जे मात्र पाहायला मिळालेत. चांगलं असं स्टॅट्स त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. त्यांचं देखील विशेष कौतुक करेल. इथे देखील मिसटॅम स्ट्रोक आहे कंप्लीट होती. एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. आणि आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. KPL म्हटलं तर आपल्याला एक गोष्ट या सीझन मध्ये पाहायला मिळतीये. सर्वांचे लक्ष एका गोष्टीवरती पाहायला मिळतोय ते म्हणजेच मालिकावीरची इलेक्ट्रिक स्कूटी. आणि ती आपल्याला ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झाली आहे असे आपले सर्वांचे लाडके उद्योजक समाजसेवक आणि एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे चिंतामणजी चौधरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. यावेळेस नो बॉल असेल. फुल टॉस बॉल येत आहेत मात्र फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करायचं काम केलं जात नाहीये. एखादा ATM असावा तिथे ATM कार्ड देखील टाकला असावा आणि पिन देखील टाकला असावा. फक्त आकडा टाकायचा शिल्लक ठेवावा. अगदी त्याप्रमाणे फुल टॉस बॉल आहे. फक्त दिशा दाखवा. एखाद सिंगल डबल काढा जेणेकरून धावसंख्या वाढायचं काम होईल. मात्र कॅश इन केलं जात नाहीये. फलंदाजांच्या माध्यमातून कुठे ना कुठे ही डोकेदुखी येणाऱ्या वे मध्ये ठरू शकते. यावेळेस फ्री हिटचा चेंडू त्यावरती कॅच झाली कंप्लीट. मात्र समय सूचकता आपल्याला पाहायला मिळते फिल्डरची. कॅच पकडल्या आपण पाहतोय थ्रो देखील करण्यात आलं होतं. आणि इथे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय की नाही यासाठी रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतोय. कॉलिंग नव्हतं कोऑर्डिनेशन नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो कदाचित बॅट ग्राउंडेड झाली की नाही हा एक प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतोय. कटाक्ष जो मात्र पाहू शकतो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. फलंदाज पूर्ण प्रकारे पॉपिंग क्रीज मध्ये होता की नाही येणाऱ्या वे मध्ये आपल्याला ते कळून जाईल. सागर दादा मनकरी टॉस साठी या ना. कारण आता दुसरी ओव्हर ती सुरू होईल तरी देखील कॅप्टन उपस्थित नाहीयेत. आउट. फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये इथे विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. अमितजी डांगरे सर टॉल डार्क अँड हँडसम आमचे साऊथचे सुपरस्टार म्हणून त्यांची ख्याती आहे सातत्याने. अमित डांगरे सरांची कॉर्पोरेट इव्हेंट किंग म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने पाहायला गेलं बदलापूरमध्ये कुठली मोठी स्पर्धा असू दे त्यांच्याचकडे संपूर्ण मॅनेजमेंट असते. आपण प्रतीकजी बेलवले साहेबांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून यंग टॅलेंटेड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे प्रतीकजी बेलवले साहेबांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. याच दरम्यान ऋतिक यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. ऋतिक यांच्या शुभ असते आणि ऋतिक यांच्या शुभ असते आपण प्रतीक यांचा शुभ सन्मान करणार आहोत. आदेश तुम्ही देखील थांबायचं. तुमच्या देखील उपस्थितीमध्ये हा शुभ सन्मान करण्यात येईल. विकास दादा तुम्ही देखील जा. हे सर्व मॅनेजमेंट कमिटीचे प्रमुख घटक आहेत ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हे जर आर्ट आहे तर त्यामागचे हे सर्व आर्टिस्ट आहेत. आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. उमेश दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. SSK एंटरप्राइजेसचे टीम ओनर आहेत उमेश दादा आणि त्यांच्या शुभ हस्ते
आपण टॉस करतोय. एका बाजूला दत्तकृपा वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला एसपीके सुपर किंग्स. प्रवीण दादा कॉल करतील. टेल असं कॉल आहे आणि हेड पडलेलं आहे. दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो. एसपीके सुपर किंग्स या संघाने टॉस जिंकलाय. आपला डिसिजन क्षेत्ररक्षण. पहिल्या 2 मॅच मध्ये थोडासा संघ बॅकफुट वरती होता, आता क्षेत्ररक्षण करायचंय. एकंदरीत काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी अशी काय नाही, जे आता हरकत नाही. क्षेत्ररक्षण करणारे मी प्रवीण दादाकडे येतोय. प्रवीण दादा, ज्याप्रमाणे कालच्या दिवसामध्ये संघाच्या माध्यमातून कामगिरी होती, एकंदरीत स्टॅटिस्फाईज आहे का? नाही, असं काही स्ट्रॅटेजी काही नाही आहे. आता बघूया. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे टॉस जिंकला एसपीके सुपर किंग्स या संघाने, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं तुम्हाला बॅटिंगसाठी. एकंदरीत किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+ करण्याचा प्रयत्न करू. ज्यावेळेस एसपीके सुपर किंग संघ इन ऍक्शन मध्ये असतो, बनकरी कुटुंब टीव्ही स्क्रीन वरती येतो, त्यानंतर दत्तकृपा वॉरियर्स संघ असतो, त्यावेळेस टीव्ही स्क्रीन ऑन करतो आणि मॅच बघत असतो. आता पाहायला गेलं घरचेच 2 संघ आहेत, आता कोणाला कोण सपोर्ट करेल हे मात्र माहित नाही. मात्र ज्याप्रमाणे दोन्ही संघ आपलेच आहेत, त्यांच्यामध्ये तुम्ही असे खूप सारे खेळाडू असेल जे रोज प्रॅक्टिस करतायत, मग अशा परिस्थितीमध्ये काय वेगळी स्ट्रॅटेजी बनवली आहे का? स्ट्रॅटेजी अशी काही नाही आहे. गावाची क्रिकेट आहे, त्यामध्ये सर्व एकामेकाला सपोर्ट करणार. ज्याप्रमाणे सीझन 3 मध्ये तुझी कामगिरी होती दादा, मॅन ऑफ दी सिरीज पटकावली होती, कुठे ना कुठे तो फॉर्म पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाला नाही. विंटेज प्रवीण बनकरी आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? हो, करूया आता प्रयत्न. मॅचसाठी शुभेच्छा असतील. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते. एसपीके सुपर किंग संघाने टॉस जिंकलेला आहे, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चूज करण्यात आली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. आपण पाहतोय दत्तकृपा वॉरियर्स या संघाला. ऑनगोईंग मॅच जिथे ह्यावेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह करायचा प्रयत्न मिडॉन मध्ये, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, जिथे एक धाव कंप्लीट होती. 31 धावेंचं मापक असं आव्हान आहे. मात्र सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो 14 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती ज्या मात्र आपण पाहू शकतो षट क्रमांक मार्गस्थ आहे. दुसरं आणि 2 षटकांची समाप्ती जी मात्र होती, टीमची टोटल जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. विजयासाठी 17 धावेंची गरज असेल. 18 चेंडू आणि 17 हे विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. सोपं आणि मापक असं आव्हान आहे आतापर्यंत पाहायला गेलं. जे वाघोबा 11 संघाचा विचार केला, ज्याप्रमाणे त्यांची बॉलिंग लाईनअप आहे, नावाला साजेशी कामगिरी होती. मात्र बॅटिंग लाईनअप ज्याप्रमाणे आहे, विध्वंसक फलंदाज ज्याप्रमाणे आहेत, जितके विध्वंसक फलंदाज आहेत ते नावाला साजेशी कामगिरी आतापर्यंत करत नाहीयेत. अनेक साऱ्या चुका त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाल्या. 2 फुलटॉस बॉल होते, एक बीमर देखील होता, त्यावरती मोठा स्ट्रोक खेळू शकले नाहीयेत आणि तिथून मात्र सामन्याला कुठे ना कुठे कल्लाटणी देखील मिळाली होती. 18 चेंडूंमध्ये 17 धावेंची गरज. सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये आकाश सुरोशे आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर राजविषय पाहायला मिळतील. निलेश दादा निश्चिते साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मी प्रत्येकाचा उल्लेख केला होता ज्यावेळी सीझन क्रमांक 1 सुरू झालं होतं, त्यामध्ये छोट्या असतील, त्यानंतर पवन असतील, कार्तिक असतील, आकाश असतील, आदेश असतील, हिरा दादा असतील, सर्वांची मेहनत होती. मात्र त्या सर्वांची मेहनत आज आपल्याला पाहायला मिळते. इथे वटवृक्ष झाल्यासारखी पाहायला मिळते, कारण मॅन ऑफ दी सिरीज साठी आपण पाहू शकतो मालिकावीरसाठी इथे इलेक्ट्रिक स्कूटी देखील आहे जी आपल्याला सौजन्य झाली आहे. सौभाग्यवती दीपालीताई चिंतामण चौधरी यांच्या माध्यमातून ती सौजन्य आम्हाला झालेली आहे, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. चला मॅचला सुरुवात करायची, जास्त अवधी लावू नका. इथे बॅकफुट वरती येऊन हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय कंप्लीट. एक सिंगल धाव विकी आपल्याला पाहायला मिळतील. गन फिल्डर म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. एक सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते, जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती.
यावेळेस बॉटम हँडचा वापर करायचं होतं. मिस टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर आले, थोडासा बॉडी बॅलन्स गमावला होता, मात्र चेंडूला खाली पडून दिलं नाहीये. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा दुसरा मोठा धक्का बॅटिंग करत असताना जय वाघोबा 11 संघाला. तर कालच्या दिवसामध्ये देखील आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील संपूर्ण कांबा गावामध्ये क्रिकेटमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. 6 वर्ष अभिमानाची, 6 वर्ष स्वाभिमानाची, 6 वर्ष कर्तृत्वाची, 6 वर्ष नेतृत्वाची, 6 वर्ष गावाच्या एकात्मतेची, 6 वर्ष नवीन खेळाडूंना संधी देण्याची, 6 वर्ष एक्सपिरियन्स खेळाडूंना सन्मान देण्याची आणि 6 वर्ष KPL ची देखील. यावेळेस देखील मिस टॅम स्ट्रोक. पुन्हा एकदा कॅच होतीये कंप्लीट. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला विकेटचं पतन होण्यात एकच वेळ. आणि अशा परिस्थितीमध्ये 1 मोर विकेट डाऊन. हवेच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासून जावं. एखादा पत्त्याचं घर असावं, त्याला फुंकर मारावी आणि त्याचा निस्तनाबूत करून टाकावं. अगदी तशाच प्रमाणे गोलंदाजीच्या जीवावरती इथे बॅटिंग लाईनअप निस्तनाबूत होत असताना पाहायला मिळतीये. फलंदाज येतोय आणि त्यानंतर लगेच तंबूमध्ये जातोय. विकेटचं होतोय पतन. साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल गोलंदाजसाठी. विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे स्ट्रोक चांगलाय, फटका दर्जेदार आणि बॉल सीमारेषा पलीकडे स्वीप केलाय आणि त्यानंतर चेंडूला पासवलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिथिल दावा 4. येतोय पलटवार. योगेश पवार ब्रँडेड चौकार. आणि चौकाराच्या मदतीने 19 धावा धाव फलकावरती. विजयासाठी 12 धावेंची गरज आहे. 12 रन्स आर स्टिल रिक्वायर्ड. 12 रनों की अभी भी दरकार. आने वाले 14 गेंदे और 12 रनों की दरकार. इथे आपण पाहू शकतो शॉर्टर वनचा वापर करण्यात आला होता. फिंगर रोल करण्यात आले होते, मात्र इथे वाईट बॉल येतोय. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. 11 धावेची अजूरी गरज. 14 चेंडूंमध्ये 11 धावेंची गरज. हे इक्वेशन या मॅच मध्ये फ्रंट फुट वरती आपण पाहू शकतो. सध्याच्या स्थितीला जय वाघोबा 11 संघ आहे, ज्या संघाकडे सर्वात चांगली बॉलिंग लाईनअप आणि सर्वात चांगली बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला तर त्यामध्ये SPK सुपर किंग्स, AUP वॉरियर्स पावशेपाडा, जय वाघोबा 11 हे 3 संघ असे ज्या संघांकडे बॅटिंग लाईनअप खूप चांगल्या प्रमाणामध्ये. त्यानंतर गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी करत असताना जय वाघोबा 11 संघ असेल, त्यानंतर आई गावदेवी पठारपाडा संघ असेल, त्यानंतर विचार केला चलो शिर्डी 11 कांबा संघ असेल. हे 3 संघांकडे बॉलिंग लाईनअप देखील चांगली पाहायला मिळते. AUP 11 पावशेपाडा त्या संघाकडे देखील बॉलिंग लाईनअप चांगली आहे. इथे फिल्डिंग चांगली होती. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट इनसाइड दी सर्कल आपण पाहू शकतो. चांगली फिल्डिंग करतायत. टप्पा पडला, थोडंसं चेंडूने वळण घेतलं होतं, मात्र जजमेंट चांगलं फिल्डरचं पाहायला मिळालं, ज्याला आपण जॉन्टीस पॉइंट देखील म्हणतो. अगदी त्या रिझन मध्ये आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती. 21 धावा फलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये. जो मात्र ड्रिंक्स ब्रेक होईल आणि तोपर्यंत संधी असेल आमच्या DJ ऑपरेटरला, ज्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर असं संगीत.
उद्योजक, समाजसेवक, युवा नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे चॉकलेट बॉय साईनाथ शेठ ठाकरे यांची उपस्थिती. संतोषजी बडेकर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू सौजन्य झालेले, त्यांचा देखील मनापासून आभार असेल. नुकताच उपस्थिती मी म्हणत होतो साईनाथ शेठ ठाकरे यांची पाहायला मिळेल. छोटा विजय माल्या म्हणून त्यांची ओळख आहे. साईनाथ भाऊंना कॉल, मॅटर सॉल्व. तीन षटकांची समाप्ती, 21 धावा. धावा फलकावरती विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज. 12 चेंडू आणि 11 धावा. 10 थोडस करेक्शन, 10 धावांची गरज, 12 चेंडू आणि बॉलिंग मार्क वरती साहिल आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती गतीने थोडस आश्चर्यचकित केलंय इथे आपण पाहू शकतो फलंदाजाला. कारण फलंदाजाला वाटलं होतं कुठे ना कुठे चेंडू वेगवान असेल, मात्र सोवरवनचा वापर करण्यात आलं. नटराज मुद्रेमध्ये आले होते. हाफाम पूल करण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस स्ट्रोक तर फसलं होतं. चेंडू चालला डीप मधून घोषांकित क्षेत्रामध्ये. एकंदरीत विचार केला, पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आले विकी, त्यांनी धावा खर्च केल्या 7. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आले साहिल, त्यांनी धावा खर्च केल्या 7. तिसऱ्या षटकामध्ये आले कुणाल, त्यांनी धावा खर्च केल्या 7. आणि आता चौथ्या षटकामध्ये येत आहेत पुन्हा एकदा साहिल. ते धावा किती खर्च करतील हे पाहणं महत्वाचं आहे. 7 धावा जर खर्च केल्या तर समोरचा संघ फ्रंट फुट वरती येईल, मात्र 7 पेक्षा कमी धावा खर्च केल्या तर मात्र इथून काही ना काही कमबॅक होऊ शकतो. यावेळेस एफर्ट चांगला पाहायला मिळतोय, एफर्ट चांगला होता, मात्र 2 धावा कंप्लीट होतील. आकाश सुरोशे त्याला मात्र जीवनदान मिळत आहे. टॉप ऑर्डरचा विचार केला ज्यामध्ये साहिल भोईर, विकास भोईर, राज विषय होते, ते मात्र बाद झाले. आणि त्यानंतर मिडल ऑर्डरला सुरुवात झाली ज्यामध्ये भाविक बनकरी असेल तो तंबूमध्ये गेलाय. आकाश आणि योगेश पवार 4थ्या आणि 6व्या क्रमांकाचे हे 2 खेळाडू सध्याच्या स्थितीला चांगल्या प्रकारे कामगिरी करतात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, कंप्लीट सिंगल होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चांगली रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. याच दरम्यान नयनबाई यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. नयनबाईंचा विचार केला तर आपल्या सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे. सीझन क्रिकेटचा जर विचार केला तर अंडर 12 मध्ये ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व नयनबाई करतायत. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं. येणाऱ्या वेळेमध्ये आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट जी मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंकाच नसेल. सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल धावेच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च झालेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला, 1 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संतोष दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. मिस्टर केपीएल या नावाने सुपरिचित आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. इथे मिस्टेक होतीये फिल्डरच्या माध्यमातून आणि चेंडू सीमा पार. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र आपण पाहतोय जय वाघोबा 11 संघाने वेल प्लेड टीम, हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत SSK एंटरप्राइजेस संघाला. सुटकेचा निश्वास राकेश दादा वाळिंबे आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर आमच्या निलेश भाऊ यांच्या चेहऱ्यावरती असेल, कारण संघ एक मॅच हरला होता. इथून जर ही मॅच हरला असता तर पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती असता, मात्र संघ मॅच जिंकलाय. आणि आता राकेश दादा असतील, त्यानंतर निलेश दादा असतील, यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे देखील आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल